मुंबईच्या दादर परिसरामध्ये मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आली आणि या गुढीपाडव्या मेळाव्याच्या बॅनरवर बाळासाहेबांचा फोटो वापरल्याने आता राजकारण सुरू झालंय। सर्वांनाच बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज त्यांचा फोटो वापरण्याखेरीज पर्याय उरलेला नाही असा खोचक टोला काल उद्धव ठाकरेंनी लगावला होता। त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडेंनी प्रत्युत्तर दिलंय। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या नावाने महापौर बंगला बळकावला। मग प्रॉपर्टी मिळवताना बाळासाहेब हे देशाचे आणि एरवी फक्त आपलेच वडील अशी दुटप्पी भूमिका चालणार नाही असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावलाय। सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखेरीज दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसते। आणि जर आता महाराष्ट्र जिंकायचं असेल तसं जसं गेल्या वेळेला ह्या गद्दारांनी सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसंच सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखेरीज काय पर्यायच राहिलेला नाही। ज्या वेळेला आमच्या पक्षाची स्थापना होत होती, ज्यावेळेला सन्माननीय राजसाहेब हे शिवसेना पक्षाच्या बाहेर पडलेले, त्याच वेळेला स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनी सांगितलं होतं की माझे फोटो का लावताय। त्याच वेळेला माननीय राजसाहेबांनी सगळ्यांना सांगितलं होतं की बाळासाहेबांची जर इच्छा नाहीये तर आपण त्यांचे फोटो लावूया नको, आणि ते धोरण आम्ही आतापर्यंत पाळलेलं आहे। त्यामुळे बाळासाहेबांची इच्छा नाही म्हणून आम्ही ते फोटो कधी लावले नाही, आम्ही लावत नाही, आमच्या पक्षाचं ते धोरण नाही। माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे, ज्या वेळेला 1000 कोटीचा महापौर बंगला तुम्ही घशात घातला सन्माननीय हिंदू हृदय सम्राट माननीय स्वर्गीय बाळासाहेबांच्या नावाने, त्यावेळेला बाळासाहेब तुमची मग तुमचेच कसे राहतात? तुमचेच वडील राहत नाहीत ना। जर तुमचेच वडील होते आणि तेवढ्याच पुरतं बाळासाहेबांना मर्यादित ठेवायचंय तर तुमच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीवर स्मारक बनवायला पाहिजे होतं। म्हणजे प्रॉपर्टी घशात घालताना बाळासाहेब देशाचे आणि एरवी फक्त माझेच वडील असं दुटप्पी धोरण होऊ शकत नाही, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।